तुम्हाला खायच्यात का अशा कोथिंबीरच्या वड्या? तर चला आपण ह्याची रेसिपी बघूया. तर आज आपण करणार आहोत कोथिंबीरच्या वड्या. कोथिंबीर ही मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून कापून घेतले. त्यानंतर आपल्याला कोथिंबीरच्या वडीसाठी लागणारे साहित्य बघा. मिरच्या घेतल्यात कापून, लसूण घेतलाय, अद्रक घेतले, ओवा घेतलाय आणि जिरे घेतलेत. तुम्हाला जितकं अंदाजानुसार तुमचे सर्व साहित्य घ्या. मला लसूण जास्त लागतो तर मी लसूण जास्त घेतलाय, मिरच्या थोड्या जास्त घेतल्यात. म्हणजे तुम्हाला जितकं हवं तितकं तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. तर आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. मसाला करून घेऊया आपण. आपला मसाला तयार आहे बघा. आता हा मसाला आपण या परातीमध्ये काढूया. ह्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन हे आपण खंगळून टाकूया. मसाला काढून घेतला परातीमध्ये. आता आपण पीठ मळायला घेऊया. त्याच्यामध्ये आपण तीळ टाकूया. हे तीळ आहे, याच्यामध्ये घालूया आपण. बेसनचं पीठ आहे, तर हे बेसनचं पीठ आपण याच्यामध्ये घालू. तुमच्या अंदाजानुसार बेसन घाला. आता मी थोडं थोडं करून बेसन घेणार आहे ह्याच्यामध्ये, जास्त एकदम नाही घालणार. मीठ घालायचंय, आपल्याला हिंग पण घालायचं थोडा. हळद घालून घेऊया. हळद घालायची. मिठाचं प्रमाण पण आपण नंतर आपण हे पीठ मळल्यानंतर चाकून बघणार आहे. मीठ कमी वाटलं तर आपण घालूया आणि पीठ पण कमी वाटलं तर आपण घालूया. मला हे आत्ताच कमी वाटते पीठ, पण बघू आधी मळून घेऊया आपण. मला एका हाताने मळता येत नाही. दाखवतात लोक म्हणजे असं युट्यूबला की एका हाताने मळलं पीठ आणि झालं, तर मला नाही जमणार एका हाताने. कस लागत नाही ना मळायला. मळायला असं कस लागला पाहिजे, दोन्ही हाताचा वापर झाला पाहिजे. तर त्याच्यामध्ये पीठ कमी पडले, कोथिंबीरच फक्त वाटते. त्याच्यामध्ये आपण पीठ घेऊया अजून. बेसन ऍड करते मी. थोडं थोडं करूनच बघूया आपण. जास्त पाणी वापरू नका, कारण कोथिंबीर धुतलेली असते तर त्याला पाणी असते. तर लागल तरच पाणी घ्या. मला थोडस लागलं तर मी घेतलंय. चाकून पण बघायचं मीठ आहे का बरोबर, कारण ते आपण वाफवल्यानंतर थोडस
मीठ जे असतं ना जातं निघून, आळणी लागते वाफवताना. बघूया, मीठ कमी आहे, थोडं मीठ घेते. थोडस पीठ पण घेते बेसनचं. चाळण घेतले, चाळणीला तेल लावून घेतले मी. आता आपण ह्याच्यामध्ये आलूच्या वड्या, कोथिंबीरच्या वड्या लावून असं ठेवणार आहे. हाताला चिटकत असेल तर थोडं तेल लावा हाताला. त्याच्यावरती आपण नंतर तीळ पण घालायचे त्याच्यावरती थोडेसे. आपण ह्याच्यावरती तीळ घालणार आहे. आपल्या ह्या वड्या तयार करून झाले ते बघा. हे वरती नंतर 3 टाकलेत ना, त्याच्यावरती पण आपण असे तीळ घालूया. बघा गॅसवरती मी टोप ठेवलाय आणि ह्याच्यामध्ये लिंबू घालायचं आपल्याला, म्हणजे आपलं टोप काळा पडत नाही. आणि हे आपण चाळण ठेवून देऊया, झाकण ठेवूया. 15 ते 20 मिनिटासाठी आपण हे ठेवूया वाफलायला. आपल्या कोथिंबीर वड्या शिजल्या आहेत. शिजलेत बघा. शिजले. आणि टोपामध्ये आपण लिंबू टाकलेलं बघा. टोप पण किती चकाचक निघालाय, बिलकुल सुद्धा काळा पडला नाही. सगळ्या फ्राय नाही करणार, आता मी 1-2च फ्राय करते, कारण आता घरामध्ये खायला पण कोण नाही. आता मोठ्या मुलीसाठीच मी यातले 1-2 काढून फ्राय करून घेणार आहे. आणि हे थंड झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. 2-3 दिवस फ्रीजमध्ये राहतं हे. थंड झाले की एका डब्यामध्ये भरून ठेवूया आपण हे. आता ह्या 2-3 काढून मी फ्राय करून घेते. तर गरमागरम आपल्या कोथिंबीरच्या वड्या तयार आहेत बघा. तुम्ही कशा बनवता ते कमेंट मध्ये सांगा मला. बघा किती छान कुरकुरीत मस्त.